पैसा, प्रसिद्धी आणि पॉवर हे झटपट मिळवणारं माध्यम म्हणजे राजकारण. राजकारणात प्रवेश करताना नशिबाची साथही गरजेची असते. त्यामुळेच तर यशस्वी राजकारणी नेहमी ज्योतिषाचा सल्ला घेतल्यावाचून राहत नाहीत. निवडणुका तोंडावर आल्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक झालेत. यातील बरेच जण या वळणावर येताना ज्योतिषाचा सल्ला घेत आहेत. ग्रहांची अनुकूलता लाभल्यास अल्पावधीतच अपेक्षित यशप्राप्ती होते यावर अनेकांचा विश्वास आहे. राजकारणीही याला अपवाद नाहीत. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर ज्योतिषाकडे राजकारणात येणाऱ्यांच्या चक्रा वाढल्यात. ज्योतिषशास्त्रात सूर्याला सत्तेचं प्रतीक मानलं गेलंय, तर राहू, बुध आणि मंगळ हे ग्रह राजकारणासाठी महत्त्वाचे आहेत. तसंच तृतीय, चतुर्थ आणि लग्न घरातही सूर्य, राहू, बुध, मंगळ या ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यास राजकारणात येण्यास त्याला कोणीही थांबवू शकत नाही. ज़्यादा से ज़्यादा जो सूर्य प्लैनेट है ये सत्ता और कारक इसका रहता है, अथॉरिटी का। जितने बड़े पॉलिटिशियंस हैं उनकी कुंडली में सूर्य बुध की युति देखी गई है। सूर्य का मेष राशि में या सिंह राशि में योग देखा गया है। कुठल्याही कार्यात ज्योतिषांचं मार्गदर्शन घेतल्यास त्या कामात 20 ते 25% अधिक लाभ मिळतोय असा विश्वास इच्छुक उमेदवारांना आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक आहे आणि आता त्या अनुषंगानेच मी यांना भेटायला आलेलो आहे. मी लढायचं की नाही लढायचं यापासून सुरुवात करून, आणि जर मी लढलो तर मी नेमकं माझं नामांकन कधी भरायचं, कुठल्या दिवशी भरायचं हे सगळं, आणि माझा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे. राजकारणात येण्याचा सल्ला घेण्यापर्यंतच हे ज्योतिषांची मदत घेत नाहीत, तर फॉर्म भरण्यापासून अनुकूल चिन्ह आणि प्रचाराच्या साहित्याचा वापर करण्यापर्यंत ज्योतिषी मार्गदर्शन करतो. आज सर्वच पक्षांकडे तिकिटांसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र ज्याच्या कुंडलीत राजकारणाशी संबंधित ग्रह मजबूत असेल त्यांना नक्कीच त्याचा लाभ होणार आहे. कॅमेरामन व्यंकटेश नायडूसह मंगेश व्यवहारे, ETV न्यूज, नागपूर. सकाळच्या महाराष्ट्र माझा तिथेच थांबूयात. नमस्कार.